आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। यावर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे। सरासरीच्या तब्बल 175% इतका पाऊस आपल्याकडे पडलेला आहे। शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सध्या पंचनामे सुरू आहेत। शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याची गिनती करता येणार नाही इतपत हे नुकसान आहे। एकीकडे शासन मदत करत आहे। पहिल्या टप्प्याचा 189 कोटींचं अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांना मदतीची सर्वात जास्त अपेक्षा आहे ती म्हणजे पीक विमा कंपनीकडून। कारण खरीप पिकांमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक घेतलं जातं आणि सोयाबीनचा विमा हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरवला जातो। यावर्षीसुद्धा त्याचं प्रमाण हे मोठं आहे, परंतु बदललेले निकष आणि पीक विम्याचा वाढलेला प्रीमियम यामुळे शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट आहे की बदललेले निकष हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहेत अशाही चर्चा होत आहेत। पीक विम्याचं नेमकं वास्तव काय आहे? यावर्षी शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं असताना देखील पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता कितपत आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी पीक विम्याचे अभ्यासक आणि शेतकरी नेते अनिल जगताप हे आज आरंभ मराठीच्या कार्यालयात आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून समजून घेऊया की यावर्षी पीक विमा मिळण्याची शक्यता किती आहे, बदललेले निकष हे शेतकऱ्यांना कसे घातक आहेत आणि पीक विमा कंपन्यांचं यावर्षीचं धोरण नेमकं काय आहे। जगताप साहेब, तुमचं आरंभ मराठीतर्फे स्वागत आहे। नमस्कार, मी अनिल जगताप आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनापासून स्वागत करतो। जगताप साहेब, यावर्षी प्रचंड मोठा पाऊस पडलेला आहे। 175% ही पावसाची सरासरी आहे धाराशिव जिल्ह्यातील। महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यापैकी धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सरासरीचा पाऊस हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। पीक विम्याचे निकष बदललेले आहेत असं वारंवार म्हटलं जातं, तशा बातम्या येत आहेत। हे निकष यावर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यामध्ये अडचणीचे ठरणार आहेत का? निश्चितपणानं राज्य शासनानं जी नवी पीक विमा योजना यावर्षीपासून लागू केलेली आहे त्यामध्ये पीक नुकसान भरपाई देण्याच्या ज्या एकूण 4 पद्धती होत्या त्यापैकी 3 पद्धती बाद केलेल्या आहेत। त्या 3 पद्धतीद्वारे आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या अगोदर विमा मिळत होता। मात्र त्या 3 पीक विमा पद्धती बंद केल्यामुळं, अर्थात ते 3 ट्रिगर काढल्यामुळं यावर्षी पेरणीपासून काढणीपर्यंत फक्त पीक कापणी प्रयोगाआधारेच धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। राज्य शासनाने 2023 आणि 2024ला 1 रुपयात पीक विमा योजना राबवली होती। मात्र त्या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असं कारण सांगून ती योजना बंद केली आणि पूर्वीप्रमाणेच याही वर्षी शेतकऱ्याकडून त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरून घेतली गेलेली आहे। आपण जर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल यावर्षी या जिल्ह्यातल्या 2,66,000 शेतकऱ्यांनी एकूण 4,93,000 अर्जाद्वारे आपली पिकं संरक्षित केलेली आहेत, अर्थात पीक विमा भरलेला आहे। शेतकरी केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून यावर्षी धाराशिव जिल्ह्यासाठी असणारी ICICI लोंबार्ड कंपनी तिला एकूण 130 कोटी रुपये गेलेले आहेत। यावर्षी जे निकष बदललेले आहेत, 4 ट्रिगर होते पहिले, आता ते ट्रिगर कमी करण्यात आलेले आहेत आणि पीक कापणी प्रयोग यावर्षी जो आहे त्याच्यावरतीच पीक विमा मिळणार आहे असं बोललं जाते। आपण पीक कापणी प्रयोगाकडे येऊया, तो नेमका प्रयोग काय आहे। परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की पीक कापणी प्रयोगावर जो विमा मिळाला आहे आत्तापर्यंत मागील 5 वर्षामध्ये किती टक्के विमा पीक कापणी प्रयोगावर मिळालेला आहे? आपण जर धाराशिव जिल्ह्यातली गेल्या 4-5 वर्षातली आकडेवारी बघितली आणि एकूण पीक नुकसान भरपाई देण्याचे जे एकूण 4 ट्रिगर होते त्यापैकी पीक कापणी प्रयोगावरचा जर ट्रिगर बघितला आणि 3-4 वर्षात किती नुकसान भरपाई बघितली याचा अंदाज घेतला तर एकूण जी पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली आहे त्यापैकी जवळपास केवळ 20% इतकी रक्कम पीक कापणी प्रयोगाआधारे धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे। यावर्षी पीक विम्याची जर पावती आपण बघितली
त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये नाही, सर्वत्रच असेच आहे की 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1160 रुपये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. त्याच्यामध्ये संरक्षित रक्कम ही जवळपास 54,000ची दाखवलेली आहे. यावर्षी 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालं. सरकारच मान्य करतं, कारण सरकार अतिवृष्टीचं अनुदान देत आहे. 100% नुकसान जर ग्राह्य धरलं आपण शेतकऱ्यांचं, तर शेतकऱ्यांना हेक्टरी 54,000 रक्कम मिळणार का? नाही. हे खरं आहे की यावर्षी सोयाबीन पिकाची जी पीक विमा संरक्षित रक्कम आहे ती 54,000 इतकी आहे. मात्र पीक कापणी प्रयोगाआधारे जे काही नुकसान काढायचं आहे त्याच्यात 2 पद्धती आहेत. एक प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाआधारे 50% आणि दुसरं उपग्रहामार्फत अर्थात सॅटेलाईटमार्फत नुकसानीचं जे छायाचित्र येईल त्याच्यावरती विश्लेषण काढून 50% या पद्धतीनं रक्कम दिली जाणार आहे. आपल्या नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो, महाराष्ट्रातल्या एकूण सर्व जिल्ह्यापैकी ICICI लोंबार्ड कंपनीने धाराशिव, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्याचा विमा देण्याचं जे काही आहे ते टेंडर त्यांनी मिळवलेलं आहे. बाकी इतर जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आहे. मी हे याच्यासाठी सांगतो आहे, ICICI लोंबार्ड कंपनीला हे माहिती आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये जर व्यवस्थित पीक नुकसान भरपाई नाही दिली तर इथले शेतकरी असतील, लोकप्रतिनिधी असतील, अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन ते भांडून पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकतात. तरी देखील या पीक विमा कंपनीनं हेतुपुरस्पर धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल या 3 जिल्ह्याचं टेंडर घेतलेलं आहे. याचा अर्थ आपण कितीही जरी म्हणत असलो आता बऱ्याच नेत्यांनी अपील केलेलं आहे की शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घ्यावा आणि त्याच्यातून आपल्याला जास्त पैसे मिळतील. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की तुमचं पीक कापणी प्रयोगामध्ये जे उत्पादन आहे ते तुम्ही 0% दाखवा. आता हे असं सांगणं म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही परीस द्या, मी ते लोखंडाला लावून तुम्हाला सोनं करून देतो असं म्हणण्यासारखं आहे. कारण ICICI लोंबार्ड कंपनी ही खाजगी कंपनी आहे. ते 0% उत्पादन द्यायला कधीच मान्य करणार नाही. हे खरं आहे की या धाराशिव जिल्ह्यातली अनेक गावं पूरग्रस्त झालेली आहेत. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे एकूण जे काही आपल्याकडं पाऊस पडतो त्याच्या अधिक 175% पावसाची नोंद झालेली आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान आहे. मात्र जो पीक कापणी प्रयोग केला जाणार आहे त्यातून निश्चितपणानं काही ना काहीतरी उत्पन्न गृहीत धरलं जाईल आणि त्याच्याहून मग ती सर्व टक्केवारी काढली जाईल. यात उंबरठा उत्पन्न धरताना मागील 7 वर्षापैकी 5 वर्षाचं जे जास्तीचं उत्पादन आहे ते धरलं जातं. अधिक पीक कापणी प्रयोगामध्ये जे काही उत्पादन निघालं त्याची सांगड घालून जे काही सूत्र आहे त्या सूत्रानुसार 50% नुकसान भरपाई दिली जाईल. आणि आज सॅटेलाईटद्वारे जे काही छायाचित्र मिळणार आहेत त्यात शेतात काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्यात, पुराच्या पाण्यामुळं पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. परंतु एका महसूल मंडळामध्ये जवळपास 12 ठिकाणी प्रयोग करायचे आहेत. समजा माझं लोहारा महसूल त्याच अनुषंगाने माझा प्रश्न होता की पीक कापणी प्रयोग हा शब्द सर्रास आता या निकष बदलल्यानंतरचा कानी येणारा शब्द आहे. शेतकऱ्यांना माहीत नाही पीक कापणी प्रयोग म्हणजे काय, कोणाच्या शेतात होत असतो तो, मंडळात कसा होत असतो. पीक कापणी प्रयोग ही संकल्पना नेमकी काय आहे हे एकदा सोप्या भाषेत समजावून सांगा. पीक कापणी प्रयोग अशा पद्धतीनं केला जातो की एक महसूल मंडळ, समजा माझं लोहारा महसूल मंडळ आहे, या महसूल मंडळामध्ये जास्तीत जास्त 12 ठिकाणी आणि कमीत कमी 6पेक्षा जास्त ठिकाणी असावं अशा पद्धतीनं हे प्रयोग केले जातात. या 3 पद्धतीच्या जमिनीवर हे प्रयोग केले जातात. उथळ मात्याची जमीन असेल, पायथ्याची जमीन असेल, मध्यभागाची जमीन असेल, म्हणजे सरासरी उत्पादन त्या मंडळामध्ये अगदी करेक्ट पद्धतीनं निघावं यासाठी हे प्रयोग केले जातात. या प्रयोगामध्ये ग्रामपंचायत अधिकारी असतील, तलाठी अधिकारी असतील आणि कृषी सहाय्यक आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी सामील होतात. एखाद्या शेतकऱ्याची जमीन निवडल्यानंतर चौरस मीटरचा एखादा प्लॉट निवडला जातो आणि त्या प्लॉटमध्ये किती उत्पादन निघालं हे पाहून त्या सरासरी महसूल मंडळातलं उत्पन्न काढलं जातं. आता सोयाबीनमध्ये चौरस मीटर समजा 5 बाय 5चा जर चौरस केला, त्यातून काही ना काही यावर्षी जरी पिकं गेलेली असली एखाद्या ठिकाणी निघणार नाही, परंतु इतर ठिकाणी ते निघणारच आहे. त्यामुळं पीक कापणी प्रयोगात
केवळ 0% उत्पादन दाखवा आणि तशा पद्धतीचा अहवाल घेता येईल हे म्हणणं म्हणजे स्वप्नात रमल्यासारखं होणार आहे. मला आमच्या विरोधी मित्रांनाही सांगायचं आहे, माझ्यासारखे कार्यकर्ते असतील, आमची देखील जबाबदारी आहे की पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घ्यावा. आता हा प्रयोग व्यवस्थित करून घेणे म्हणजे काय, त्या ज्या 5x5च्या चौरस मीटर जे काही क्षेत्र निवडलेलं असेल, चौरस मीटर केलेलं असेल, त्यामध्ये जे सोयाबीन निघणार आहे त्याच्यातले खराब असलेलं सोयाबीन, फुटलेलं सोयाबीन हे त्या ठिकाणी बाजूला काढावं. आणि मला या ठिकाणी आणखी एक नम्र निवेदन करायचं आहे, ज्या पद्धतीनं हमीभाव केंद्रावरती आपण सोयाबीन घेऊन गेल्यानंतर त्यात मॉइश्चर किती आहे, त्याच्यात ओलावा किती आहे हे तपासलं जातं आणि मगच आपल्याला त्या पद्धतीनं हमीभाव दिला जातो. अगदी त्याच पद्धतीनं पीक विमा कंपनी प्रयोग करत असताना त्याच्यातली आर्द्रता देखील तपासली गेली पाहिजे, जेणेकरून कमीत कमी उत्पादन आलं तर आपल्याला जास्तीत जास्त पीक विमा मिळू शकतो. आता यामध्ये तुम्ही पीक विमा अभ्यासक आहात. आपण जो हिशोब लावतो आहे की हेक्टरी पीक विमा संरक्षित रक्कम ही 54,000 आहे. यावर्षी जे नुकसान झालं आहे आणि एकूणच पीक विमा कंपनीचे बदललेले निकष यानुसार तुमचा अभ्यास काय सांगतो आहे, यावर्षी शेतकऱ्यांना साधारण किती विमा मिळायला हवा हेक्टरी? आता हे खरं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. काही या जिल्ह्यात काही शिल्लक नाही असंही म्हणणं चुकीचं ठरेल, कारण प्रत्यक्षात शेतामध्ये गेल्यानंतर पिकं दिसत आहेत. हे खरं आहे की जी पिकं उभी आहेत त्याच्यातले ज्या सोयाबीनच्या शेंगा आहेत त्या परिपक्व होऊन फुटलेल्या आहेत, त्यातनं नवीन कोंब निर्माण झालेले आहेत. असं डॅमेज झालेलं सोयाबीन पीक हमी केंद्रावरती घेऊन गेल्यानंतर देखील घेतील की नाही याबद्दल माझ्या मनामध्ये तरी शंकाच आहे. आणि दुसरं, जे सॅटेलाईटद्वारे चित्र निघणार आहे आणि त्याचं जे काही विश्लेषण करणार आहोत त्याला 50% रक्कम आहे. हे खरं आहे की यावर्षी शेतकरी, केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला 3,651 रुपये प्रति हेक्टर गेलेले आहेत. हीच तुलना जर गेल्या वर्षी आपण केली तर 10,780 रुपये एवढी होती. गेल्या वर्षी 10,780 रुपये असताना हे म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या आपल्याला सांगतो आहे, इतकंच निघेल हेही नाही, परंतु आपल्याला अंदाज यावा यासाठी ढोबळमानाने सांगतो आहे. केवळ 6,000 ते 7,000च्या दरम्यान प्रति हेक्टर आपल्याला रक्कम मिळाली होती. यावर्षी जरी पीक कापणी प्रयोगाआधारे 50% आणि 50% सॅटेलाईटद्वारे मिळणार असलं तरी 3,651 रुपये प्रति हेक्टर आपण कंपनीला पैसे दिलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, यावर्षी देखील 80-110चा फॉर्म्युला आहे. म्हणजे एकूण जी रक्कम जमा झाली आहे त्याच्या 110% पीक विमा कंपनीला देणं बंधनकारक आहे. म्हणजे आता 130 कोटी रुपये पीक विमा कंपनीकडे जमा झालेले आहेत. या जिल्ह्यातली नुकसान भरपाई 143 कोटीपर्यंत देणं पीक विमा कंपनीला बंधनकारक आहे. याच्या पुढची जी काही रक्कम जाईल ती रक्कम राज्य शासनाने द्यावी लागणार आहे. त्याच्यासाठी पुन्हा मग उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हे जर झालं तर मग आणखी त्रासदायक होईल आणि शेतकऱ्यांना इच्छित रक्कम मिळणार नाही. आपण यावर्षीची आकडेवारी बघितली, जवळपास 2200 कोटी रुपये पीक विमा संरक्षित रक्कम आहे. आता जसं काही नेत्यांकडून सांगितलं जातं आहे की पीक कापणी प्रयोगातून इतकी आणि सॅटेलाईटद्वारे इतकी, त्यांनी सांगितलेलं जाऊ द्या, किमान 50% रक्कम मिळेल हे जरी आपण गृहीत धरलं तरी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1100 कोटी रुपये मिळायला हवेत. ते मिळतील का? तर ते मिळणारच नाही. खाजगी कंपनी आहे. पीक कापणी प्रयोग आपण कितीही व्यवस्थित करून घ्या म्हटलं तरी त्यात काही ना काही उत्पादन दाखवलं जाईल. आता मला जी माहिती मिळाली आहे कृषी विभागाकडनं आणि शेतकऱ्याकडून, 2 महसूल मंडळातले पीक कापणी प्रयोग झालेले आहेत. एका ठिकाणी 23 क्विंटल आणि एका ठिकाणी 7 क्विंटल उत्पादन निघालेलं आहे. मग हे उंबरठा उत्पन्नाशी जर तुलना केलं तर त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे? फक्त आपली आशा राहील ते सॅटेलाईटद्वारे जे काही छायाचित्र येईल त्याचं जे काही तांत्रिक पद्धतीनं विश्लेषण केलं जाईल त्याच्यातूनच मदत मिळण्याची आशा राहील. किमान उर्वरित महसूल मंडळामध्ये देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, आपल्या विरोधी पक्षांनी देखील सतर्क राहावं. जे सत्ताधारी आहेत त्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे की
आता सत्तेतलीच माणसं कृषी सहाय्यक असतील, सत्तेतले म्हणजे अधिकारी वर्ग, कृषी सहाय्यक असेल, तलाठी असेल, ग्रामपंचायत अधिकारी असेल, हा स्टाफ तरी तुमचाच आहे. त्यामुळं जशा पद्धतीनं पाहिजे आणि तिथं जे काही उत्पादन निघेल ते कागदावरती आलं पाहिजे हे देखील बघण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे, असं देखील या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आत्ता तुम्ही म्हटलात पीक कापणी प्रयोगाचे काही प्रयोग हे काही महसूल मंडळात झालेले आहेत. शेतकऱ्यांना प्रश्न आहे, आमची पिकं तर शेतात आहेत, आत्ता पिकं पाण्यात आहेत आणि हा पीक कापणी प्रयोग झाला कधी? साधारणपणे माझी जी माहिती आहे ती 3 आठवड्यापूर्वी 2 महसूल मंडळामध्ये हा पीक कापणी प्रयोग झाला असल्याचं मला माहिती मिळत आहे. आता जे पीक आहे पाण्यात आहे, जे पीक पाण्यात आहे ज्याला आणखी 15 दिवस जरी पावसानं उघाड दिली तरी ते पीक कुठेतरी दिसायला लागेल आपल्याला, अशा पिकाचा पीक कापणी प्रयोग होणार कसा? आता आपण म्हणताय त्याप्रमाणे हे खरं आहे की जिल्ह्यातली जवळपास 90% 100% म्हटलं तरी चालेल पिकं ही पाण्यात आहेत. जिथं 2-2 फूट 1-1 फूट पाणी उभं आहे, काही ठिकाणी तर जमिनीच खरवडून गेल्यात, तिथं पिकं असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही ठिकाणी नदीचं आपला प्रवाह बदलला आहे, अशाही ठिकाणी पीक कापणी करणे शक्य नाही. त्या महसूल मंडळाला तिथल्या परिस्थितीप्रमाणे मदत मिळेल. मात्र ज्या ठिकाणी समजा 1 फूट पाणी असेल किंवा थोडासा ओलसरपणा असेल त्या ठिकाणी कंपनी पीक कापणी प्रयोग घेण्यासाठी प्रयत्नशील राहणारच. कारण 0% जर उत्पादन दाखवलं तर पीक विमा कंपनीवरती प्रचंड भार पडेल. म्हणजे 143 कोटी रुपये पीक विमा कंपनीला द्यावे लागतील, उर्वरित रक्कम राज्य शासनाला द्यावी लागेल. त्याच्यामुळं जो 20% फायदा आहे तो वाचवण्यासाठी कंपनी निश्चितपणानं प्रयत्न करेल. आणि राज्य शासनाची जर परिस्थिती आजची बघितली तर आपल्या लक्षात येईल, गेल्या वर्षी 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यापोटी 8,232 कोटी रुपये केंद्र, राज्य आणि शेतकऱ्याचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीला गेला होता. यावर्षीची राज्याची आकडेवारी बघितली आपल्या लक्षात येईल, राज्यातल्या एकूण 92,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि केवळ 2,312 कोटी रुपये रक्कम यावर्षी संपूर्ण महाराष्ट्राची पीक विमा कंपनीला जाणार आहे. आपल्याला माहीत आहे, माझा हे काय सरकारवरती आरोप नाही, परंतु जी परिस्थिती दिसते त्यावरून असं लक्षात येतं की निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना असेल, शक्तीपीठ असेल, ज्या सवंग लोकप्रियतेच्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणाची पूर्तता करण्यासाठी राज्याकडं पुरेसा पैसा नाही. 8,000 कोटी रुपये राज्य शासनाचे पीक विमा कंपनीला जाणार होते, ते वाचवण्यासाठी या पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे असं सांगून 1 रुपयातली पीक विमा योजना बंद केली. पीक पाहणी असेल, फार्मर आय डी असेल, यासारख्या जाचक अटी त्या ठिकाणी घातल्या गेल्या. त्यामुळं शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडं म्हणजे पीक विमा भरण्याकडं पाठ फिरवली. त्याची परिणिती आज 92,00,000 इतकेच महाराष्ट्रातले शेतकरी पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि दुर्दैवाने या ठिकाणी इतका मोठा प्रचंड पाऊस पडला आणि पीक विमा कंपनीनं म्हणजे पीक विमा योजनेमध्ये जे 3 ट्रिगर बंद केले आणि त्यातही 30 एप्रिल 2024चं जे अन्यायकारी परिपत्रक आहे त्याच्यामुळं धाराशिव जिल्ह्याचा किमान विचार केला तर यावर्षी 800 कोटी रुपयाचा कमीत कमी 800 कोटी रुपयाचा फटका या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला आहे. हे गेल्या 4-5 वर्षातल्या अनुभवानं मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो. खूप खूप धन्यवाद. पीक विम्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली. हे होते पीक विमा अभ्यासक अनिल जगताप. यावर्षी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, परंतु पीक विमा कंपनीने बदललेले निकष आणि ज्या काही अटी लावलेल्या आहेत ज्या की अतिशय जाचक आहेत त्या कुठेतरी पीक विमा मिळण्यामध्ये मारक ठरणार आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून फारशी रक्कम मिळणार नाही असंच या चर्चेतून निष्पन्न होत आहे. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे नक्की कळवा. आरंभ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.